बरं करू सुरुवात मग कोणावर? प्रचाराला सुरुवात करायची. आणि तुम्ही काय करायचं, तुम्ही सरपंच होणार आहे. अरे गाडवा सरपंच त्याला खून लागते ना. चिन्ह बिन्ह सांगा, सगळं सांगतो. तुम्ही जरा दम काढा रे. आम्हाला काय, हे बघ तुला सरपंच पदासाठी आम्ही उभं केलेले, पण तुझं चिन्ह हे कावळा बदक चिमणी पोपट मोर हे चिन्ह घ्यायचं नाही. आणि हे चिन्ह का दिसतं का? आपलं चिन्ह 1 किलोमीटर वरून जरी पाहिलं ठळक दिसलं पाहिजे. असं चिन्ह कोणतं? तुझं चिन्ह म्हशीचा रेडा. ती टोपी, ती गाव, तिकडे त्यात काय झालं? म्हशी चिन्ह पुढे काय काय हे चिन्ह आहे का म्हशीचं रेडा? म्हणजे रेडा चिन्ह तुला काय वाईट वाटलं का? काय काही येडा आहे रे तू? कसं काय? अरे ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावले ते रेडा चिन्ह तुला आहे. म्हणजे थोडक्यात माऊलींचा सुद्धा आशीर्वाद आहे तुला. टोपी आणि पहिलं सांगायचं ना. आलं का लक्षात? चिन्ह काय आहे तुझं? म्हशीचा रेडा. रेडा. रेडा म्हणताना माझ्याकडे बोट नको करू. अरे मग उमेदवार तू आहे का कोण आहे? मग उमेदवाराकडे हात केल्याशिवाय लोकांना समजेल का? त्याला सांगा सरपंच झाल्या गावात एक महत्वाची सूचना, एक विकास झाला पाहिजे. शाबास. का नाही? तुम्हाला विनंती आहे आमचे हात जोडून. सरपंच झाल्या आपली पाठीमागची जी 10-15 वर्षाची जी स्कीम राखाडली तेवढी तुम्ही पहिल्यांदा करायची. ती पाहिजे मी सांगतो. ते राबवायची का स्कीम कोणती? रानक्या बायांचा पुनर्विवाह. रानक्या बायांचा पुनर्विवाह? नाही ते त्यांना घर बांधून देतात त्याला काय म्हणतात? पुनर्वसन. हा मग ते पुनर्वसन. मला तेच म्हणायचं होतं पण माझा शब्द घासाटला. तर याच ठिकाणी आता आपला उमेदवार उभा आहे. आपल्याला प्रचार दौरा चालू करायचा आहे. तर 2 शब्द तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. त्यापूर्वी 1 मिनिट. आमचे मित्र स्वप्नील शेख गायकवाड शाहीर आहेत बरं का, प्रसिद्ध शाहीर आहेत. हा तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी आमच्या कलेवर खुश होऊन 501 रुपयाचं बक्षीस दिले. त्यांचं सुद्धा मनापासून आभार, धन्यवाद. 2 शब्द बोला. आज भाषण नीट टाक. मी पटकन निवडून आलो पाहिजे. तुला 90 पाहिजे. तू लगेच 2 मिनिटात. आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी आणि सगळे मिळून आज गावचा सरपंच निवडला आहे. आणि ग्रामपंचायत सरपंच चांगला असावा म्हणून विनायक महाडेकपणेकर या ठिकाणी निवडले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून गाढवा तुला काय आखलेचा भागे का तो उमेदवारीला उभा राहिलाय खुशाल म्हणतो भावपूर्ण श्रद्धांजली. निवडून यायच्या अगोदर मारला गाबडे मला. अरे या सभा कशा व्हायला पाहिजे? तालुक्यात आणून गेल्या पाहिजे सभा. तुम्ही व्यवस्थित बोला आणि 2 शब्द सरपंचांबद्दल बोला. 2 शब्द जरी काढले तर बिनविरोध माणूस निवडून येतोय. बोलू का? करू का सुरुवात? माझ्या शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, जी आपल्या गावात अतिशय वाईट अशी दुर्घटना झालेली आहे ते आपल्या गावचे नेटकून आपल्या विधानसभेला उभे राहणारे विनायक महाडेकपणेकर हे किरकोळ येडच्या आधाराने आधारित झाले. आणि त्यांच्या 503 बायका 11 मुले. झालं का तुमचं सगळं? झालं का? अरे तो सरपंच पदासाठी उमेदवार उभा केलाय आणि तुम्ही आदरांजली श्रद्धांजली वाहता. काय म्हणायचं सांगा. काय म्हणायचं कळतंय का तुम्हाला? असं नाही म्हणायचं. चंद्र आपण देवाची जविला. तर तुम्ही फक्त उमेदवार आहे लक्षात आलं. तुमची निशाणी काय आहे? म्हशीचा रेडा. आता या ठिकाणी मी नारळ फोडतो. तर पहिल्या प्रथम बाजूला सरा, जरा मागे सरा थोडं. इकडे पब्लिक आहे त्यांना दिसू द्या. राजुरी आणि राजुरी परिसरातील तमाम माझ्या बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपल्या गावाची सुधारणा करायची. म्हणून आपण या ठिकाणी सरपंच पदासाठी जो उमेदवार उभा केलाय त्या उमेदवाराला आपण सगळ्यांनी बहुमताने निवडून द्या. आणि त्यांची निशाणी सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हशीचा रेडा. म्हशीचा मी रेडा नाही बरं. आता सांग. अरे तुझं चिन्ह काय आहे? रेडा. मग तुला रेडा म्हणतोय काय? तू फक्त इथं उमेदवार म्हणून उभा राहा. आता करायचं आता मी नारळ फोडतो. नारळ
तर मंडळी लक्षात ठेवा म्हशीचा रेडा. आधी काय म्हणायचं? मी रेडा नाही पण तुला अजूनच सांगतो. अरे तुला काही वाईट वाटलं का? वोट माझ्याकडे कशा करतो मग? मग तू उमेदवार तू आहे का हे? हा मी मग तुझ्या काही हात नाही करायचं कोणत्या करायचं रे? चालू कर. तर मी नारळ फोडतो. नारळ फोडल्या फोडल्या टाळ्या वाजवा आणि आपल्याला प्रचाराला सुरुवात करायची. आम्ही काय म्हणायचं? सांग ना आम्हाला. मी म्हणणार आला रे आला तर तुम्ही उमेदवाराकडे हात करायचा आणि रियाला आला बस. कसं? मी म्हणलं नाही 1 2 3 आला रे आला रियाला आला असं म्हणायचं ना? असं दोन शब्द आहे. आलं का लक्षात? रियाला आला रे आला रियाला आला. तुमचं खानदान मिळत काय? बोलतो ना आपण लगेच. हा. आलं लक्षात? आला रे आला. पाण्याचा तपास नुसत नाशिकीची होते काय पहिले? रियाला आला. अरे नारळ फोड पाहिजे. हा नारळ फोडी. बद्री टाळूच्या. कुठं काय आलं? काय वाजवले? बरं सर्व ग्रामस्थांना विनंती आहे लक्षात ठेवा फक्त चिन्ह म्हशीचा रेडा फोडून आल्यावर मग काय झालं? यांच्या बापांच्या काय वाजवलं? मी नाचून तर लक्षात ठेवा. या गाबड्याला घेऊ नको तो म्हण. हा मी आता सुरुवात करतो आणि प्रचारात दणदणी झाला पाहिजे. आपला गाव सुधारायचा आहे आणि सरपंच निवडून आला पाहिजे. सगळ्यांनी ध्यानात ठेवा फक्त म्हशीचा रेडा. म्हण. आला रे आला. ईडी आली. ईडी आली? अरे अरे रियाला रियाला याला म्हणा ना. येडा नाही रियाला. रेडा. हा आला रे आला. अरे रियाला समजतो अरे तुम्हाला. ए, दोन जन्मो. तो येडा आला. तू काय कर नुसतं खेळ. नुसतं खेळ. मायला यांचं मी. चला व्यत्यय नको आता. हा? प्रचाराला सुरुवात. आला रे आला. आला रे आला. आला रे आला. रेडा कोण आहे? तू तुझं चिन्ह आहे ना. ते माझ्याकडे बोट करू म्हण. अरे मग उमेदवार तू आहे ना. तुझ्या काय हात नाही करायचं तर एकटा काय काय ते बागुल कर. बागुल. इथं माझं नाव माहित नाही तुझं. चला आला रे आला. कबुतरी आली. लाईन मध्ये उभे राहा. हे आणि असे क्रॉस उभे राहा मध्ये एकाच्या लोकांना दिसल. आता लाईन मध्ये मला मीटर सोडू नका. हा. आला रे आला. काय करा? याला सरळ सांग. आता कुत्र्याने मारी ना मी यांना. हे तुम्हाला येईन का म्हणता माग. हा चला सायलेंट प्लेट ऑन टू गडबड. त्यांच्या आईला याला हे निवडून देणार आहे का मला? देणार ना? हा कर चालू. चालू कर. आला रे आला. अरे म्हणा ना रे आला म्हणा ना रे. ए, घाबरलो. हा. आला रे आला. शिळी आली. तू कशाला आली? वळ तिकडे. वळ तिकडे. आली जायला तर शिळी आली. शिळी आली. मग तिला तर शिळी याला काय बोकड? बरं. तुला तू अशी आधी दाढी बोकडच दिसतो. आला रे आला. ए, सुरुवात करा रे. व्यत्यय नको. म्हणा रे. आला रे आला. आला रे आला. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? आला रे आला. आला रे आला. एका म्हशीला 300 रुपये. एका लय नालायक माणूस आहे बरं का. पाताळी यंत्री आता रेडीची निशाण दिली म्हणतो एका म्हशीचे 300 रुपये. हा? विनाय हा? खरं सांग आपल्या 5 म्हशीचे किती होते? 1500 होते सर. ए तिंगला मस्ती बरं का. आपला आवडता मित्र.